सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, मी मगाशीच सांगितलं की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण एक प्रमुख अधिकाऱ्याच्या अंडर आपण 5 कर्मचारी असे आपण टीम्स आपण ऑलरेडी नेमलेल्या आहेत. मुंबईमधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण ह्या स्पेशल टीम्स फक्त बांगलादेशींच्या वरती ह्या कारवाई आपण करतोय आणि या ATSने आपण सोबत घेऊन करतोय. आपल्या संयुक्त कारवाई आहेत. त्यांच्या म्हणण्यावरून असं जाणवतंय की त्यांच्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन आहे आणि कुठे कुठे मुंबईमध्ये बांगलादेशी राहतात. माझ्या माहितीप्रमाणे ते ज्या पक्षाचं काम करतात त्या भागामध्ये ते विभाग प्रमुख देखील आहेत. ज्या भागामध्ये ते नेतृत्व करतात त्यांनी तिथली इन्फॉर्मेशन आम्हाला द्यावी. नक्कीच त्याच्या आधारे आम्ही कारवाई करू. काही अडचण नाही. पोलिसांच्या कारवाई होतच आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आम्हाला द्यावी. आपण जे उपस्थित केले आपल्याकडे असतील तर द्या म्हटले आपण द्यावी ना. आम्ही कारवाई करू त्याच्यावरती. पोलीस तर कारवाई करतच आहे. पोलीस कारवाई करतोच आहे. आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला द्यावी. आणि मला वाटतं प्रश्न विचारत असताना आपण व्यक्तीला प्रश्न, आपण शासनाला प्रश्न विचारताय आणि मी इथे शासन म्हणून उत्तर देतोय. आणि शासन म्हणून आज एक गृहराज्यमंत्री म्हणून जरी असलो तरी सुद्धा मी शासन म्हणून उत्तर देत असताना शासनाची छबी कुठेही बिघडेल असं कुठलंही कृत्य मी आजपर्यंत केलेलं नाही आणि करणारही नाही. महाविकास आघाडी असताना 2.5 वर्षामध्ये काय काय दिवे लावलेत, काय काय गोष्टी केलेल्या आहेत या मला आता मला ते बोलून मला वेळ घालवायचा नाही. परंतु सभापती महोदय, आज त्यांनीच म्हटलंय की हा प्रश्न राजकारणाचा नाही. हा प्रश्न काय आजपासून नाही. मी मगाशी म्हटलं 1 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत 40 वर्षापासून जे बांगलादेशी राहत आहेत, मग त्यांचे सरकार असताना मग बांगलादेशी आले ना, त्यावेळेला तुम्ही किती कारवाई केल्या? तो मगाशी मी आकडा सांगितला. 2021ला ज्यावेळेस इथे कारवाई चालू होत्या, फक्त 109 बांगलादेशात तुम्ही हद्दपार केलेला आहे. तुमचंच सरकार होतं ना, तुमचेच मुख्यमंत्री होते. त्यावेळेला कारवाई देखील मग कमी का होत्या? मग तेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नव्हती का? सभापती महोदय, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे. मग 2021ला 109 हद्दपार केले, 2025ला आपण 2376 आपण हद्दपार केलेले आहेत. कारवाई कोणी जास्त केल्या? मला राजकारणामध्ये जायचं नाही, परंतु ह्या कारवाई करत असताना आज आमच्या अंडर असलेला पोलीस विभाग अतिशय तत्परतेने काम करते. ह्याच्यामध्ये अर्थातच नागरिकांचं देखील सहकार्य लाभणार आहे. मी मगाशी म्हटलंय इन्फॉर्मेशन बेस्ड आपण ह्या कारवाई करतोय. दिसला समोर आणि त्याला बांगलादेशी वाटला आणि पाठवून दिला असं होत नाही ना. त्याला संशय आल्याच्या नंतर त्याचं डॉक्युमेंटेशन आपलं व्हेरीफाय करावं लागतं. आज तो आधार कार्ड घेऊन बसला पश्चिम बंगालचं. मग आधार कार्ड पश्चिम बंगालच्या सरकारकडे आपण पत्रव्यवहार करतो, त्या आधार कार्डचं व्हेरिफिकेशन आपण करतो. तरी सुद्धा आता केंद्र शासनामार्फत आपल्याला जे आता मुभा मिळाली आहे की गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण कारवाई करू शकतो. आपण त्याच्यामध्ये काही आता मी कुठल्या आधारे आपण त्यांचं व्हेरिफिकेशन करतो की आपण ती खात्री पटवतो, मी त्या गुप्त माहिती मी आता इथे फ्लोरवरती मला मी बोलू इच्छित नाही, पण खाजगी नक्की आपल्याला सांगेन. परंतु आपल्या ज्यावेळेला यांची खात्री पटते की ही व्यक्ती बांगलादेशी आहे, आपण थेट त्यांना आपण BSFच्या आपण ताब्यात देतोय. आणि ह्या सर्व कारवाया मला वाटतं मागचा आपण रेकॉर्ड जर का पाहिला तर मागच्या 4-5 वर्षामध्ये ज्या कारवाया होत आहेत त्या अतिशय अग्रेसिव्हरित्या आपण तत्परतेने करतोय. मनीषा नाही, टास्क फोर्स मी ऑलरेडी मागाशी म्हटलं की नक्कीच या बाबतीमध्ये ऑलरेडी आपण ATS मार्फत आणि मुंबई पोलिसांच्या आपण एकत्रित टीम केलेली आहे. पण टास्क फोर्सची आवश्यकता नक्कीच जर का आवश्यक असेल आपण टास्क फोर्सची देखील स्थापना आपण करू.